मातेश्वरी सरस्वतीजींचे जनतेच्या सेवार्थ कानपूर धरणीवर पदार्पण. आता आबूत मातेश्वरी सरस्वतीजींना ठिकठिकाणच्या जिज्ञासूंनी लिहिलेले अशी पत्रे येऊ लागली, ज्यात अत्यंत प्रेम, विनय व आदराने ही विनंती केलेली असायची की दिव्यगुणमूर्ती मातेने त्यांच्या गावी व शहरी यावे व त्यांच्या जीवनातही दिव्य गुण भरावे. ते लिहित, माते, प्रिय माते, अतिमधुर माते, या शहरात आम्ही तुझी मुले बराच काळ तुझी वाट पाहत बसलो आहोत की आमची दिव्य माता आज येईल, उद्या येईल. माते, तू का बरं उशीर करीत आहेस? शीतल माते, ये. तुझ्या येण्याने मनोविकारांच्या अग्नीत होळपणाऱ्या या शहरातील जनमानसाला शांती मिळेल. माते, तुझ्या ज्ञानवीणा वादनाने अनेकांचा सुषुप्त आत्मा खडबडून उठेल आणि त्यांच्या एका नव्या दिव्य जीवनाचा उत्साह व आनंद भरला जाईल. माते, हे आम्ही ज्ञानतारे ज्ञानचंद्राशिवाय शोभत नाही, म्हणून तू आपल्या या आत्मिक मुलांकडे ये. माते, तुझ्या दिव्य गुणांच्या शीतल छायेत आम्हा आत्म्यांना जो आराम मिळेल तो स्वर्गातही मिळणार नाही. तुझ्या ज्ञानयुक्त अंगाईगीताची गरज आहे माते, कारण आम्ही ज्ञान मिळाल्याच्या वयाचा हिशोब केल्यास अजून लहान मुलेच आहोत. माते, सांग ना, कधी येणार आहेस तू? अशा प्रकारची आग्रह विनंती, अनुनय विनय यांनी भरलेली पत्रे अथवा आवाहनाचे स्वर मातेश्वरींकडे रोज पोहोचत असत. मातेश्वरी ती वाचून स्मित करीत. लिहिणारे जिज्ञासूही गप्प राहत. त्यांना वाटे की पवित्र माता जेव्हा येथे येईल तेव्हा तिच्या येथे असे पवित्र वातावरण कुठे आहे? ही तर मायानगरी आहे. येथील प्रत्येक कपड्यातून, प्रत्येक कोपऱ्यातून विकारांची दुर्गंधी येते. मातेने कधी कोणा आसुरी स्वभावी व्यक्तीच्या घरी पाऊल टाकलेले नाही. तेव्हा या शहरी तिला बोलावून येथे येण्याचे कष्ट तिला द्यावेत हे योग्य नाही. तेव्हा योग्य ठरेल का? परंतु त्यांच्या मनात हा विचार फार काळ टिकत नसे. त्यांना तर एकच ध्यास लागला होता की हे शहर कसेही असो, मातेने येथे यावयाच हवे, म्हणजे मग आम्ही संसारात राहूनही काही दिवस रोज शिक्षण घेऊन आमचे जीवन कर्मयोगाच्या बळकट पायावर उभे करण्याचा अभ्यास करू शकू. आबू यज्ञाच्या 4 भिंतीत तर वातावरण आहेच पवित्र, पण येथे मायानगरीत राहत असतानाही आमची अवस्था योगयुक्त व्हावयास हवी. हेच तर आम्हास प्राप्त करावयाचे आहे. आणि त्यासाठी जर माता येईल तर सोन्याहून पिवळे होईल. शेवटी तो दिवसही आला. नोव्हेंबर 1956. तर मातेश्वरी मधुबन अथवा ईश्वरी तपोवनातून निघून कानपूर सेवा केंद्रावर येऊन पोहोचल्या. त्यामागील हेतू हाच होता की ईश्वरपासून वेगळी झालेली त्यांची लाडकी मुले मातेश्वरींचे मधुर दिव्य गुणयुक्त वात्सल्यपूर्ण वाणी ऐकून लाभान्वित व्हावी. कानपुरात मातेश्वरींचे अभूतपूर्व स्वागत. ब्रह्मकुमारी विश्वमोहिनीजी म्हणतात की मातेश्वरी जेव्हा कानपुरात आल्या तेव्हा त्यांचे दैवी पद्धतीने भव्य स्वागत करण्यात आले. त्या जितके दिवस तिथे राहिल्या तितके दिवस रोज सकाळी त्यांची ज्ञानवीणा ऐकण्यासाठी नियम पाळणारे बरेच भाऊ आणि बहिणी मोठ्या आस्थेने सेवा केंद्रावर येत असत. दिवसभर शहरातील प्रमुख लोक त्यांच्याकडे
आपल्या आध्यात्मक विषयीच्या शंकांचे निरसन करून घेण्यासाठी येत असत. वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी येऊन त्यांच्याशी चर्चा करीत आणि आपल्या वर्तमानपत्रात मातेश्वरींच्या असामान्य वाणीचे सार छापित. यापैकी डेली टेलिग्राफ, इंग्रजी दैनिक हिंदुस्तान टाइम्स, दैनिक जागरण, स्वतंत्र भारत, अडव्हान्स, प्रदीप इत्यादी नावे खास उल्लेखनीय आहेत. या वर्तमानपत्रात मोठमोठ्या शीर्षकांखाली अनेक लेख, मुलाखती किंवा बातम्या छापल्या होत्या. काही शीर्षके पुढील प्रमाणे होती. विश्व तसेच व्यक्तिगत शांती, पृथ्वीवर स्वर्ग उतरून येणारच आहे. जगदंबा सरस्वतीचे प्रवचन, सुख शांतीच्या प्राप्तीचा सोपा उपाय वगैरे वगैरे. स्पष्ट शब्दात ईश्वरी संदेश यात स्पष्टपणे सांगण्यात आले होते की मातेश्वरी म्हणतात, सांप्रत परमपिता शिव परमात्मा सतयोगी पावन सृष्टीची पुन्हा स्थापना करीत आहे आणि कलियुगाच्या महाविनाशाची तयारी अणुबाम, क्षेपणास्त्रे, प्राकृतिक प्रकोप तसेच गृहयुद्धे यांच्या रूपाने तीव्र गतीने चालू झालेली आहे व निकटच्या भविष्यात विनाश ज्वाळा प्रज्वलित होणारच आहे. तेव्हा हा जो काळ सध्या चालला आहे तो आपले जीवन श्रेष्ठ करण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. सांप्रत स्थायी, खरी आणि संपूर्ण शांती प्राप्त न झाल्याने व्यक्तिगत व संघटितरित्या लोक दुःखापासून पूर्ण निवृत्ती व खरी स्थायी शांती प्राप्त व्हावी म्हणून अनेक प्रकारचे प्रयत्न व साधना करतात, तथापि त्यांना मनाजोगते यश काही मिळत नाही. आतापर्यंत यज्ञ, संमेलन व शासन प्रणालीत बदल इत्यादीच्या रूपाने जे प्रयत्न करण्यात आलेले आहेत त्यातील अपयश हीच गोष्ट सिद्ध करते की माणसाने अशांतीचे मूळ कारण जाणलेले नाही आणि म्हणून लोक चुकीने जागतिक महायुद्धाला आळा घालण्यालाच शांतीची स्थापना करणे मानतात. प्रत्येक माणसाच्या मनात जेव्हा शांती असेल तेव्हा जगात शांती स्थापन होऊ शकेल, कारण माणूस समाजाचा घटक आहे. पण हेही तितकेच खरे आहे की साऱ्या जगात जेव्हा शांती असेल तेव्हाच माणसाला पूर्णपणे शांतीचा अनुभव होऊ शकेल. या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. श्रीमद भगवद्गीतेत भगवंताचे महावाक्य आहे की सत्य धर्माची स्थापना आणि अधर्म किंवा कलियुगी आसुरी सृष्टीचा महाविनाश मीच करवितो. तेव्हा सत्वप्रधान सुखशांतिमय सृष्टीची स्थापना करणे ज्ञान स्वरूप सर्वशक्तिमान सर्व आत्म्यांचा परमपिता परमात्म्याचे कार्य आहे. तोच कलियुगाचा अंत व सतयुगाचा प्रारंभ यांच्या संगमकाळी आदिदेव ब्रह्मा यांच्या साधारण माध्यमाद्वारे गीता प्रसिद्ध सहज राजयोग शिकवून मुक्ती व जीवन मुक्ती प्रदान करतो आणि महादेव शंकराद्वारे अधर्मी सृष्टीचा विनाश करवून सर्व आत्म्यांना कर्मबंधनातून मुक्त करतो आणि त्यांना आपल्या परमधामास ब्रह्मलोकास किंवा शिवपुरीत परत घेऊन जातो. मायेपासून दक्षता आणि ईश्वराची ओळख. ब्रह्मकुमारी सरलाजी म्हणतात की मातेश्वरी अनेक विवेकमान्य युक्तिवाद करून ही सिद्ध करीत असत की सांप्रत मायेची अति झालेली असून आता तिचा अंत हे जवळ आलेला आहे.
त्या वात्सल्यपूर्ण शब्दांनी समजावून सांगत की मुलांनो, साधारण मानवी शरीरात परमात्म्याने प्रवेश केलेला आहे, त्यामुळे तुम्ही आता त्याला ओळखू शकत नाही. पण आता जर चूक कराल तर मागाहून पश्चाताप करून काय उपयोग? ज्या परमपिताला जन्मोजन्मी शोधत होता तो आता आलेला आहे. तुमच्यासाठी स्वर्गीय सुखाची भेट त्याने आणलेली आहे. तरी सुद्धा तुम्ही झोपलेले आहात. भाग्य उजळ करणारा रचयिता व सद्गती देणारा गुरु आलेला आहे आणि त्याला वृद्ध ब्राह्मणाच्या रूपात पाहून सत्यनारायणाची कथा सांगणारे ऐकणारे तुम्ही लोक त्याला ओळखू शकत नाही आणि तो तुम्हापासून काही घेऊ इच्छित आहे अशी चुकीची समजूत करून बसला आहे. छे छे, तो घेण्यासाठी नव्हे, देण्यासाठी आलेला आहे. तुमची झोळी भरण्यासाठी आलेला आहे. त्यानंतर तुम्हाला कधी कसली उणीव भासणार नाही. अशा प्रकारे आपल्या गोड वाणीने त्या आत्म्यांना शांती व शीतलता देत असत. त्यांची आल्हाददायी शक्ती, त्यांचे गोड स्मित, त्यांचे प्रेमळ गोंजरणे, त्यांच्या मनातून बाहेर पडणाऱ्या आनंद व प्रेमाच्या लहरी असे शांत, पवित्र, दिव्य व हर्षोल्लासमय वातावरण बनवित की अनेक जण आपोआप आई गोड, आई तुझी शीतल सावली अशा प्रकारच्या लढीवाळ शब्दांनी त्यांना संबोधू लागत. कोणी म्हणे या शीतला आहेत, दुसरा म्हणे या मनोबल वाढणारी विकारी रूपी शुंभ निशुंभ असुरांचा वध करणारी, बुद्धीच्या महिषपणाचा अंत करणारी दुर्गा माता आहे. त्यांची ओजस्वी व प्रेमळ वाणी सर्वांना असा अनुभव करवी की जणू काय त्यांचा पाप ताप समाप्त होत चालले आहे. म्हणून तर कवीने म्हटले आहे, स्वागतम शुभदे जगदंबिके, असुर पंचविकार विदारिणी, त्रिविध ताप भयावह हरिणी, सतत अक्षय मंगलकारिणी, धन्य धन्य सदये जगदंबिका. योगिनी अचला अनिमेशिनी, विमलता सुचिता संचारिणी, तमसाचे बहुदुर्ग विनाशिनी, धन्य धन्य शुभदे जगदंबिके. शुभ सुंदरता संगम काळाची, ज्योत्सना जननी तेव्हा तेजाची, कुटिलता संपवी भ्रमजाळाची, धन्य धन्य हे प्रज्ञा प्रतिमूर्ती. ब्रह्मात्म ब्रह्मम्यात विहरती शिवयती, आता करण्या विश्वाची सद्गती, प्रिय प्रजापती वत्स सरस्वती, धन्य धन्य वददे जगदंबिके. सहज योगमयी हे शिवशक्ती, सहज ज्ञानमयी हे अनुरक्ती, दत्तक वत्स तुझे हे म्हणती, शत स्वागतम धन्य धन्य जननी. प्रिय पिता ब्रह्माच्या वृद्ध देही, प्रभे सदाशिवाच्या अवताराची, करण्या उद्घोषणा तू निघाली, धन्य धन्य तेव्हा हे मम मातरम. कलियुगी रात्र काळोखी सरली, संगम वेला शुभदायी प्रकटली, निमित्त तू सत्युगी सुख सृष्टीची, चीर प्रकाशमयी मम मातरम. दुर्दम देह निष्ठेने ग्रासुनी जड झाले सारे, स्मृती शून्य होऊनी जिवंत झाले ज्ञानामृत, प्राशुनी अमरते जय हे मम मातरम. विमलते दिलीस तू ती दृष्टी, तिने सुखमूल पवित्रता लाभवली, वंदना ही स्वीकार जगदंबिके, सकल वंदित वंदे मातरम.